सिनेमात आपण सिंघम पाहिला, पण खऱ्या आयुष्यातला सिंघम म्हणजे शिवदीप लांडे. एक शेतकरी कुटुंबात जन्मलेला, महाराष्ट्राचा सुपुत्र, बिहारचा सुपर कॉप आणि आता राजकारणातील नवा चेहरा. होय, शिवदीप लांडे यांनी पोलीस वर्दी उतरवत खादी चढवली आहे. 8 एप्रिल 2025 रोजी त्यांनी हिंदसेना नावाच्या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली आणि थेट घोषणा केली, बिहार विधानसभा निवडणुकीच्या सर्व 243 जागांवर उमेदवार उभे करणार. पण हा निर्णय अचानक आलेला नाही. यामागे एक प्रदीर्घ आणि जबरदस्त प्रवास. 29 ऑगस्ट 1976 अकोल्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात शिवदीप लांडे यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण अकोल्यात, इंजिनिअरिंगचं शिक्षण श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव इथून पूर्ण केलं. UPSCची तयारी करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठले. पहिल्यांदा महसूल सेवेसाठी निवड झाली, पण ध्येय होतं IPS आणि 2006 मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली. IPS झाल्यावर त्यांना मिळालं बिहार कॅडर. पहिली पोस्टिंग मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर, नक्षल प्रभावित क्षेत्र. तिथूनच सुरू झाला एक न थांबणारा प्रवास. पटना, अररिया, रोहतास, पूर्णिया, जिथं जिथं गेले तिथं गुन्हेगार घाबरले आणि सामान्य माणूस निर्धास्त झाला. त्यांच्या धाडसी कार्यशैलीमुळं लोकांनी त्यांना नाव दिलं सुपर कॉप, दबंग अधिकारी आणि बिहारचा सिंघम. 2014 मध्ये त्यांचा विवाह झाला शिवसेना नेते विजय शिवतारे यांची कन्या ममता यांच्यासोबत. लग्नानंतर त्यांनी महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांची प्रतिनियुक्ती 3 वर्षासाठी महाराष्ट्र पोलीस दलात झाली. इथे त्यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक आणि दहशतवादी विरोधी पथकात काम केलं. 19 सप्टेंबर 2024 शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेतून राजीनामा दिला आणि एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, बिहार माझं कुटुंब आहे. आता या कुटुंबासाठी राजकारणातून सेवा करणार आहे. राजकारणात उतरण्याच्या चर्चांना पुष्टी मिळाली आणि अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदसेनाची घोषणा केली. शिवदीप लांडे म्हणतात, हे राजकारण नाही, ही सेवा आहे. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे, तरुणांना संधी, भेदभावाशिवाय निवडणूक तिकीट आणि फक्त कामगिरी करणाऱ्यांनाच पुढे आणायचं. एक IPS अधिकारी ज्याने बंदुकीने समाज बदलला, आता तोच अधिकारी मतांच्या जोरावर समाज घडवायला सज्ज आहे. पण प्रश्न असा आहे, शिवदीप लांडे यांचा हा प्रवास यशस्वी ठरेल का? बिहारचा सिंघम आता जनतेचा नेता बनू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका.